श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू, माझे माय बाप चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो भगवान श्री कृष्ण महापूजा पारायण ग्रंथ अध्याय पहिला। श्री कृष्ण महापूजा अध्याय पहिला। कुपक कुपिका राज्य पटाला पुत्र नव्हता म्हणून वांज शब्दे सुख स्वर्ग नसे की रात्रंदिन ही जडणी जगनियता प्रसन्न केला खडतर तपकरणी इच्छा पुरती पोटी येऊनी सापीन धर्मज्ञानी। कुपक राजा आणि कुपक राणीला पुत्र नव्हता, लोक त्यांना वांज म्हणू लागले। त्यांना तो शब्द मनाला रुतला। त्यांनी परमेश्वर म्हणजे वनात जाऊन तपश्चर्या केली। त्यांच्या पोटी परमेश्वर अवतरले। श्री परिशाय नमा जय जय श्री निर्वेद निराकारा निर्गुण निमगना गोचराज जय जय सच्चिदानंद सर्वेश्वरा आदि पुरुषा नमो तुझ जीवांच्या स्थिती भ्रमणा कनवा उत्पन्नली आनंद घना आदि शक्ती स्वीकरी प्रेरणा सृष्टी रचनेची तिने ईश्वर प्रवृत्ती भले सकळ शक्तीशी सृष्टी रचिले भ्रमित जीव सुजिले आणिले व्यक्तीशी जीव द्यावया आनंद वडस आपण अवतरोनी जगनिवास ज्ञानदान ओपी सर्रास स्वस्वरूपीचे परिजीव भुलती अविद्या नामे ममता भ्रमे वरी प्रपंच संभमे देवता योगे देव होऊनी वेषणाधीन जीवा करीत असे ज्ञानदान पावती निर्वाण परब्रह्माचे जे फिरती माया चक्रावरी तया लागी प्रतियुगी अवतार धरी माया वेश जीवधर्म स्वीकारी किडे युगान रूप ऐसा कृत युगात हंस रूपे बोधी ब्रह्मासुत तया साष्टांगपणी पात केला मी पुढे त्रेतायुग संबंध अवतरोणी परमानंद यदुराजासी देऊनी प्रेमानंद तया नमन श्री दत्तात्रयासी द्वापारीच्या चरण शेवटी श्री कृष्ण अवतार जगजेटी उद्वा प्रेम ज्ञान किरटी ओपिले तया नमन पुढे कलियुग क्रम प्रकटोनी चक्रधर नाम दावी जीवासी सुखधाम नमो साष्टांगे तया नमो गुरुकडाव अवघेयासी जे लागले परब्रह्माकाशी तयाचा उपयोग झाला बहुतासी ते नमो प्रेम भरे तयातची मम गुरु प्रांजळ दावी ब्रह्मविद्या निर्मळ जेने फिटेल ज्ञान पडळ तया नमो उपकारार्थे तेने दाखविले संपुतानी विशेष सांगितले श्रीकृष्ण कथा मजसी तोच वेद सर्वता श्रीकृष्ण वर्णाचा जी व्यासे सांगितली भागवता जे शुक्र सांगे परीक्षिता तीच मी सांगतसे ग्रंथा काही नवला ओ नसे या श्रीकृष्णा कथा वाचुनी आणि दुजे नसे साधन खांजे सर्व सिद्धी पावती हेतून हे नेनती जीव जे भजती नाना दैवते वस्त्रदान करीती अन्यार्थे हिंसाधिक जपती कुड्या मंत्रे करीती नाना उपचार ती दैवते होती पोसणी अधिक घालती गवसणी न मिळता प्रवतनी विघ्नी भोगविती निया दुःखीस्तच घालती साकडी फेडी दुःखाच्या परवडी आम्ही शरण तुम्हा बापुडी बसती धरणे आपले बंधन जाया न फिटे ते जीवा काय देती नेहटे तया सेवा पापा नाही गोमटे ती श्रीती प्राणियासी जरी भजो मने दुर्जटी विषय दुंदे लागे उमा पाटी लिंग पतन होता शेवटी पार्वती दिदला ठाव सत्व गुणे भजो विष्णूशी तरी परी तेने भोगिले वृद्धेशी ऋषीने शापिले तयासी होशील शिळा जरी भजावे शेष नारायणा उरील लात मारी वस्त सांगना ऐसा अपयोशी जाना शेषावरी निद्रिस्त जरी भजो मायेसी तरी ती होय परब्रह्माची दासी आज्ञानलुंगी व्यापारवसी सृष्टी करी घडमोड ऐसा नवे परमेश्वर अवतार
चिंतिलिया पावतसे आजन्म वर मागता देव देतसे सत्वर इच्छिली फळे तया जयासी व्हावा पुत्र संतान धन संपत्ती संकट हरण ही कथा होता श्रवण मिळे मोक्ष पद तरी ऐसी का होतसे गती कैसी झाली पुत्र प्राप्ती ती कथा असे भागवती सत्य जाना पूर्वी त्रेता युगात दक्षिण मंडळीचा नूपनात कृपक नामे विख्यात कुपिका कुडांगना पुढा पुत्र नसे वशवेली स्वर्ग सुका विमुख झाली वांज शब्द बाणे पोडली दुखिस्त सदा ऐसी भोगिती आपदा काय उपयोगी ये धन संपदा सर्व ओपिली ब्रह्मप्रदा दिले राज्य प्रधानासी पुत्र प्राप्ती घेतला संन्यास आठविती जगनिवास नित्य नेम करोनी भिक्षा ठणास चालती एकसरे मद्दाविया इंद्रिय वासना घेती चतुर्ताश निरस अन्ना वस्त्रे शोधुनी करीती उदक पाना स्वभाव नेमासी ऐसी सुकुमार सुंदर चालता कडे रूपती अनिवार संकीर्ण होऊन शरीर झाली कृष्ण वर्ण हिंडता तापसी आले उत्तर देशी ते तर राजा सुत पवंशी खांता सुतपी तया नाम मथुरा नगर राज्य करीत असे धुरंधर परी तयाई पुत्र नसे वशंभार व्हावा तया राजाचे तपोवनी बैसली दोन्ही अनुष्ठानी तव कैसे अर्पू झाले त्रक्षणी तिरी यमुनेच्या लता तरु अवकाळी पुलले वर्ण स्थळ सदा पडी भरले भावी विहिरी तळी ओसाडती जडे वाहती पाटसरे तया वन भीतर मृग व्याघ्र सिंह वनचर सांडोनी भाव वैर विचरती ते कोणे एके दिवशी सुतपरावो निगे मुगयेशी सत्वे सुतपी सेना सरीसी आली तया वनात ऐसी पाहोन ते वनस्थळी विस्मयो पावला राजा चतुरंग मेळी कैसे पुलले भरले अवकाळी ही लता तरुवरे तव पुढा देखील तापसी नमस्कार केला दोहीसी मने का स्वीकारिली गती ऐसी सांगावे मज तुमची न लोपे राज्य कडा का दाविता योग लीडा किंवा केली असे कोणी अवकाळा दंडीन मी तयासी येरू म्हणती आम्हा राज्य ना देश ईश्वरा कारणे घेतला संन्यास चिंतोनी तयास देयासी शेपी तो भ्रमत राया आलो तुझी आठाया ये तपोवन सात्विक योगिया रमलो येथे जर परब्रह्मासी घाला वया गाठी निर्वाण तप मांडिले भेटी होऊ जिवंत मुक्त पाहता जगजेटी इच्छा हीच असे राव मनी समजला पुरता राणीसी होय बोलता म्हणे याचेनी तप सामर्थ्य झाली पूर्तता हे वनस्थळीची तव राजा बोले श्रुतपद तव जव भेटे तुम्हा प्रभू माय बाप तव पर्यंत करावे तप हे माझे तपोवनी मी सेवा करीन मनोभावे आपल्या इच्छेसी वर्तावे तुम्हा संयोगे बरवे भेटी देवाची तव तापसी म्हणती एके राया चहूष वर्णी भिक्षा करावी एकी घरी अन्न खादलिया होय तया तपाहानी मनोनी नित्य भिक्षाटन तुझ्या नगरी करू जान नदी काठी करू भोजन आणिक तप येते तव राहो तया ते म्हणे स्तंभ निमित्त कारणे तुम्हा धाडिले आम्हा योजने गडावी सेवा साधू सन्निधान जोडिता गृहस्थासी अन्न वस्त्र घडे भोजनासी पुढा मार्ग होय उद्धरणासी मोक्ष कारण भिक्षा आमुची एकी तुम्ही अंगी करावी नेकी मानुनी करावी सात्विकी प्रसन्नतेसी येसी मला न शब्दे बोलली दी दोघे घातले लोटांगणी तयाचा मनोधर्म जाणूनी तयासी दिदला पांडू मग मनती तापसे नित्य दिनी भोजन तुमचे असे परी घेऊन यावे लागेल येते सरीसे प्रसाद करू राया आनंद झाला मानसी सुंदर गुंपा करोनी तयासी नित्य दिनी आणून देती भोजनासी राणी ये राजा ते दोन्ही करीती तप साधना आठविती नामस्मरणा काढ गेला जाना हजार दिनी
म्हणती नारायणा कान जाण पावसी जग जीवना का धरिलीसी उद्धार वसना पायीसी ना आम्हाकडे ऐसी होऊनी दुःखिस्त आलाप करीती निधीन रात जाणूनी तयाची आर्त काय करी विश्वभर धावूनी या वना भीतर गुंपे माझी जाय सत्वर प्रकटुनी प्रकाश थोर चतुर्भुज मूर्ती प्रकाशे भरले गगन भानून बिंब लोपले जाण परब्रह्म मूर्ती सगुण देखती झाली मग उठोनी या वेगेसी लोटांगण घातले सरीसी आनंद प्रकटला मानसी दोघाची या देवे धरोणी या हृदयासी श्रेमदिदले दोहीसी येरू आसन रचिले गुंपेसी बेसविला देवराव पूजा करुणी या वन पुष्पी मंगलारती करी लावणी दीपी सुती करीती परलापी जय मंगल घोषे मंगल मूर्ती आनंद गणा आम्हासी पावलासी निर्वाणा जय जय मंगल निदाना अनाथनाथा हाती झारी रत्न दीप भोजन ताट करी सुतपी आली स्तवरी देखती झाली नवल परी त्या समयासी सवन करीसी तापसी गुंपा भरली प्रकाशी स्वयंमेव चतुर्भुज मूर्ती ऐसी पाती झाली तापसी मागत असे पुत्र सुख पुढा चालावा नाही वंशदीप चुकवूनी ये संसार सुख यावे उदरी आमचे प्रसन्न होनी जगन्नाथे दिदले वचन वरदानाते द्वापारी पुरविन तुमच्या अर्थाती सोमवसी यादव कुडी सूर सेनाच्या कुशी खूपका जन्म होईन तुपसी वसुदेव नाम सज्ञेसी रूप सुजगी उग्राशन नाम मथुरा प्रती देवकुधारा बंधू म्हणती कृपिका जन्म तुझ प्रती देवकी नामे तेवडी मी आपले कुशी अवतरेन श्रीकृष्ण नामे देईन पुत्र सन्निधान बंधू करिता शुक्ला बंधन फोडीन बंदी शाळा येसी अमृतवाणी वर्षीन निगते होय जगजीवन तव सुत पशु तपी तापोनी धरिले चरण मागत सेवर याही केले तप घोर आम्ही सेवा केली से निरंतर आम्हाही पुत्र प्राप्तीचा वर द्यावा देवराया आम्हासी नसे पुत्र संतान उदर जडत असे रात्रंदिन वंशवेली जात असे खंडोन तरी व्हावे प्रसन्न तयाची पाहुणी साधू सेवा पुढार दिदला ते दवा पुत्र सुख सोळा पावेल सुवावा माझ्या सर्वे मी अवतरेन यांच्या कुशी बालपणी किडेला आपण आपासी तो सोळा भोगविन अपूर्वेसी गोकुळा गवड्याच्या घरी आणि कधी दले वरदान जयासी घडे सेवा अन्नदान तयाचा भोक्ता मी जाण त्या जीवासी गंत परिसिता अत्याधरे पुत्रदान देईन निर्धारे होत सता मी मरे तयाची कुंट विल काढ गती ऐसे पराभूत वर्षोन येराचे संतोषिले मन गुप्त झाले भगवान तिये वेळेत जयाशी पुत्र प्राप्तीची चांड तेने पुत्रा विधी करोनी सुदड गंत एकावा गोड शांत चित्त अध्यात्तरे तेने होईल पुत्र प्राप्ती विख्यात अजरामर कीर्ती साधू सेवक प्रभू भक्ती करिता मनोभावे हेची कथा असे भागवती मी वदतसे आलपमती श्रेमा करावी साधू श्रोता संती विनम्रपदी राजभर इति श्री भागवते महापुराणे दशम स्कंदे कृपक सुत्पा वरदान आख्यान वर्ण नाम श्री कृष्णा नमस्तु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय।